विमानातील दोन्ही रेकॉर्डरमधील डेटा रिकव्हरीचं काम सध्या सुरू झालंय। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातली ही मोठी अपडेट सध्या समोर आली आहे। विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर परिणाम झाल्याची सुद्धा माहिती आहे। AAIB कडून पहिल्यांदाच अधिकृत माहिती आता समोर आल्याची माहिती आहे। अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातली ही मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। आणि यानंतर थेट जाऊयात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार सध्या माध्यमांशी संवाद साधतात। आम्हाला आडवं चालले तरी आम्ही तिथे लढत राहू, पण विषय एवढाच आहे, कोडं कधी कधी सुटत नाही की जे लोक आज सत्तेत आहेत त्यांचा सुद्धा विषय ईडी सोडत नाही। हा एक फार मोठा प्रश्न आता लोकांना त्या ठिकाणी पडलेला आहे। आम्हाला कळालंय की 26 त्यामुळे आपण पाहतोय की जे विमान कोसळलेलं होतं त्या विमानातील रेकॉर्डरची तपासणी केली जाणार आहे। दोन्ही रेकॉर्डरचा डेटा गोळा करण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। आलेलं आहे की या विषयामध्ये जे जे कुठले नेते आहेत त्यांना अजिबात तुम्ही त्या ठिकाणी सोडू नका। इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर बदलायचं झालं तरी बदला, पण हा विषय तुम्ही सोडू नका। म्हणजे कुठं ना कुठंतरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये विरोधाभास आहे असं आम्हाला वाटतं। पण ठीक आहे, लढायचं आहे, कोर्टात लढायचंय, पण ज्या लोकांना असं वाटतं की ते आज सत्तेत आहेत म्हणून ते सुटले, त्यांचा मात्र फार उद्या जाऊन मोठी अडचण होऊ शकते असं मला तरी वाटतं। काही राजकीय प्रश्न देखील आहेत, ज्यामध्ये पहिल्यांदा काल राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक काल रात्री झाली, त्यामध्ये ठरवण्यात आलं की 26 तारखेला राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निर्णय आहे ते घोषित केला जाईल। तर टीव्हीच्या माध्यमातून ही गोष्ट मला कळाली। मी 35 आमदार ज्यांनी सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष म्हणून प्रपोज केलं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। त्याच्याचबरोबर 32 ते 33 जे फ्रंटल आणि प्रमुख त्या पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा एका कागदावर सुनित्रा काकींचं नाव हे राष्ट्र अध्यक्ष असावं असं त्यांनी सांगितलं। त्यामुळे घोषणा कुणीही केली असली तरी महत्वाचं काय की तिथले आमदार आणि तिथले पदाधिकारी हे सुनित्रा काकींबरोबर आहे आणि त्याच राष्ट्राध्यक्ष झाले बैल। त्यामुळे सत्तेत असलेल्यांनाही ईडी सोडत नाही असं रोहित पवार म्हणालेले आहेत। ईडीच्या केस संदर्भात आमचा सुद्धा बाहेरून, कारण तो पक्ष त्या ठिकाणी वेगळा आहे। काही दिवसांपूर्वी सुद्धा मी हीच भूमिका घेतली आणि आज सुद्धा हीच भूमिका घेतो, सुनित्रा काकीच तिथं राष्ट्राध्यक्ष ह्या झाल्या पाहिजे। विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही असं त्यांनी म्हटलं गेलं। उपस्थित झाला की विलिनीकरणाला जेव्हा चर्चा चालू झाली त्यावेळेला असं सांगण्यात आलं की 2023ला अजितदादांनी जो निर्णय घेतला त्याच निर्णयाला घेऊन आपण आता पुढे जायचंय, याचा अर्थ विलिनीकरणावर फुलस्टॉप लागला आहे का? चर्चा तेच जास्त करतात। खरं तर मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे, आमदारांना बोलवतात, पुढे एका लाईनीत बसवतात आणि सांगतात की बाहेर जाऊन तुम्ही विलिनीकरणाबद्दल बोलू नका। अरे विषय संपलेला आहे। अजितदादा असताना अजितदादांबरोबर आमची चर्चा काय झाली हे त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे। अजितदादांशी बोलत असताना दादांबरोबर आम्ही एनडीए बरोबर जायचं का दादा बाहेर येऊन रस्त्यावरची लढाई आमच्याबरोबर लढणार, हे दादांमध्ये आमच्यामध्ये त्या ठिकाणी हा विषय झालेला आहे। आज दादा नाही आहेत, त्यामुळे याच विषयावर चर्चा करणं गौण आहे आणि त्यामुळेच मी सांगतो की आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागलेला आहे दादा गेल्यानंतर लगेचच्या लगेच। त्यामुळे मुद्दामून काही नेत्यांचं महत्व त्या पक्षामध्ये राहावं आणि ते नेते हे पवार साहेबांना, सुप्रियाताईंना, आम्हाला तिथं विरोध करतायत आणि विरोध करतायत म्हणून त्यांचं महत्व आहे हे सारखं सारखं टिकावं म्हणून सारखं सारखं विषय हे तेच त्या ठिकाणी तिथं आणत आहेत। याच्यावर अनेक विषय, जर त्यांना खरंच दादा भेटले होते नव्हते, सोपा विषय आहे की अजितदादा जेव्हा केव्हा भेटायचे ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे। जयंत पाटील साहेबांच्या घरासमोर लोढा साहेबांचं घर आहे, तिथं सीसीटीव्ही कॅमेरा असतील। गेल्या 1.5 वर्षाचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तुम्ही तिथं आणा, बघा, तुम्हाला कळेल दादा किती 13 वेळा भेटले का 14 वेळा भेटले, ते काय भेटले कसं भेटले याच्यावर मी नीट सांगेल। पण विषय एवढाच आहे की आज ऍक्सिडेंट झाला कसा, ब्लॅक बॉक्स जळला आणि तो आता भारताच्या बाहेर पाठवला जातोय, हे जे काही विषय आहेत ते आमच्यासाठी महत्वाचे आहेत। त्यामुळे अनेक लोक म्हणतायत की विलिनीकरणाबद्दल तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो, त्याचं काय झालं? आमच्यासाठी विलिनीकरण आणि राजकारण हे दुय्यम आहे।
आज कशाची कुठल्या गोष्टीची कुठल्या गोष्टीचं महत्व आहे की दादांच्या बाबतीत प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं हे आमच्यासारखी महत्वाचे. त्याच्यामुळेच आम्ही फक्त त्या विषयावर फोकस करून आहोत. ब्लॅकबॉक्सबद्दल कुठली माहिती आपल्याकडे आली आहे? कारण की नेमकी तुमच्यासोबत काय नेमकी चर्चा झाली होती? कारण जर अजित पवारांची महाविकास आघाडी इच्छा असेल तर प्रामुख्यानं सध्या जे विरोध करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही एनडीए सोबत होतो. अजित पवारांचं हे म्हणणं होतं. हे सत्य तर तुम्ही कसं बोलता? मी हेच तुम्हाला सांगतोय की आता विषय कुठला महत्वाचा आहे तर ऍक्सिडेंटचा महत्वाचा आहे. आज आम्ही विलिनीकरणावर चर्चा करू शकतो, आम्ही बैठका घेऊ शकतो, आम्ही तिथं प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या सर्वांसमोर आणू शकतो. आमच्याकडे सगळे पुरावेत. आमच्याकडे अख्खा फोन भरून त्याच्यात मेसेजेस, व्हिडिओ पासून पार त्याच्यामध्ये फोनवर काय बोलणं झालं हे सगळे गोष्टी आहेत. पण आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी आता तरी काय बोलणार नाही. उद्याच्या दिवशी ब्लॅक बॉक्स त्याच्याच बरोबर इतर विषय हे 10:30 वाजता उद्या सकाळी एक डिटेलमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणं खरं तर ती आज घ्यायची होती. पण आज आपल्या या राज्यामध्ये परदेशातले एक फार मोठे नेते इथं आलेले आहेत. देशातले नेते म्हणजे आपले पंतप्रधान साहेब आज महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या लोकांकडे कुठेतरी दुर्लक्ष होऊ नये, नाहीतर एक महत्वाचा विषय जो राज्यासाठी महत्वाचा असू शकतो त्या विषयाकडे कुठे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आज प्रेस कॉन्फरन्स न घेता आम्ही उद्या 10:30 वाजता चव्हाण सेंटरला प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत. तुम्हाला अजूनही तुम्हाला शंका आहे का की हा घात आहे, अपघात नाही? अजून 10-12 तास तुम्ही थांबा. 10-12 तास नाही, अजून 20 तास तुम्ही थांबा. उद्या सकाळी 10:30 वाजता या बाबतीत आपण चर्चा त्या ठिकाणी करू. ज्या पद्धतीने सरकारकडनं इन्व्हेस्टिगेशन चाललंय ते मंद गतीने, स्लो आणि कुठंच काही डिटेलमध्ये होताना दिसत नाही. ती VSR कंपनी अजूनपर्यंत ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी आहे. मग जर सरकारकडनं ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक बॉक्स बंदच आहे, जळलाच आहे, मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल, या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना, काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असू. त्यामुळे उद्या 10:30 वाजता डिटेलमध्ये या बाबतीत आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ. ब्लॅकबॉक्स आपण बघतोय, ब्लॅकबॉक्स अशी कुठलाही अपघात असेल, परिस्थिती असेल, ऊन वारा पाऊस आग अशा परिस्थितीमध्ये सगळा डेटा सुखरूप राहावा अशी त्याची रचना बनवलेली असते. मात्र ब्लॅकबॉक्स जळाला, आतापर्यंत कुठल्याच अपघातात ब्लॅकबॉक्स जळाला असं ऐकायला मिळालं. सुरक्षित राहतो अशी मान्यता आहे. ब्लॅक बॉक्स हा पावसापासून, उन्हापासून, आगेपासून, बॉम्बलास्टपासून सगळ्यापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही. आता याच्यात काय राजकारण चाललंय हे आपल्याला बघावं लागेल, खोलात जावं लागेल. पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू. सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षासंदर्भात जे काही आमदारांनी पत्र दिलं, आपला देखील त्यांना बाहेरून पाठिंबा असणार आहे का काय? आताच बोललो. ऐका एक आणखी